सिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रुक येथे शिवसेनेचे छोटू पाटील यांच्या उपक्रमातून अल्बम 30 गोळ्या वाटप। याबाबत वृत्त असे की सिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रुक या गावात आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या कोरोना पार्श्वभूमीवर वाटप करण्यात आल्या। विधानसभा क्षेत्र प्रमुख सिंदखेडा छोटू पाटील यांनी संपूर्ण सिंदखेडा तालुक्यात आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप केले आहेत, ज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या रोगप्रतिकार शक्ती वाढवतात म्हणून सदर गोळ्या वाटप करण्यात येत आहेत। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून याबाबत सदर बाब लक्षात घेता नागरिकांचे आरोग्याची काळजी घेत रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून कोरोना विषाणू होऊ नये याबाबत काळजी घेत विधानसभा क्षेत्र सिंदखेडा तालुका छोटू पाटील यांनी गावागावात जाऊन शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख बबन थोरात, सहसंपर्क प्रमुख अतुल भाऊ सोनवणे तसेच जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप करण्यात आले। यावेळी सदर या कार्यक्रमाच्या सुरुवातीस नागरिक ग्रामस्थांना सदर आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या घेण्याची पद्धत व त्यावर मार्गदर्शन यावेळेस करण्यात आले। सदर या गोळ्या वाटपा प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख सिंदखेडा तालुका छोटू पाटील, तालुका संघटक शिवसेना सिंदखेडा डॉक्टर मनोज पाटील, खलाने विभाग प्रमुख परमेश्वर वाल्ले, वालखेड्याचे शरद वानखेडे तसेच इतर शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसेनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर यावेळी सोशल डिस्टन्स सदर हा उपक्रम राबविण्यात आला। आज जो आपण कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे तालुका संघटक डॉक्टर मनोज पाटील, आमचे घराडीचे विभाग प्रमुख परमेश्वर वाल्ले, बाबुल भाऊ, शरद काका आणि सारे माझे वाघाडीमधील गावकऱ्यांना या गोळ्यांचं वाटायचं तात्पर्य असं होतं की खलाने जिल्हा परिषद गटात मी खलाने येथे गोळ्या दिल्या, वालखेड्यात दिल्या, वाघाडीमध्ये मी कमीत कमी 100 बॉटलच्या पुढे माझ्या वाटल्या गेल्या होत्या। कोणी रस्त्यावर भेटायचो, छोटा गोळ्या देऊन द्यायचो, बाकीच्या लोकांना माहीत नव्हतं, परंतु माझा मानस असा होता या पूर्ण गावात एकही घर सुटायला नको। या प्रयत्नामुळे मी कधी कधी लोक भेटायचे नंतर द्यायचो, कधी घ्यायचे, मला पूर्ण गाव करायचं आहे हो, म्हणून एक दिवस आपण गावाला कार्यक्रम ठेवून देऊ। त्या डॉक्टर साहेबांचाच फोन आला, म्हणे छोटा गोळ्या वाटलं, म्हटलं हे आपलं घर आहे, आपण घरच्या लोकांना 2 दिवस उशिरा दिले तरी चालेल, तालुका बी आपलं कुटुंब समजून आपल्याला काम करावं लागेल असं मी कालच त्यांच्याशी फोनवरून माझं बोलणं झालं। आणि आयुष मंत्रालयाने या गोळ्यांना परवानगी दिलेली आहे। मुद्दा लक्षात घ्या, या गोळ्या कशासाठी घ्यायच्या आणि जवळपास 8 राज्यांमध्ये या गोळ्यांचा चांगला परिवर्तन दिसून आलं त्या लोकांना। या गोळ्या जर 3 दिवस तुम्ही 4 गोळ्या फक्त घरातले 3 वर्षाचे पोरं जर असतील तर त्यांना 2 गोळ्या द्यायच्या आणि 5 वर्षाच्या पोराच्या वरती 100 वर्षापर्यंत वय त्यांचं असेल समजा 70, 80, 65, 70 तर त्यांना 4 गोळ्या द्यायच्या दिवसाकाळी उपाशी पोटी आणि 3 दिवस घ्यायच्या। एका डब्बीमध्ये 50च्या वर गोळ्या असतील, 3 दिवस घेतल्या एका माणसाला 12 गोळ्या लागतात। 4 लोक जरी राहिले तरी दिवसाला तुमच्या 4 जोग 16, 3 दिवसाला 43 गोळ्यांमध्ये तुमची डब्बी संपते। म्हणून 5 लोक जरी राहिले तर एक बाटली पूर्ण सफिशियंट आहे आणि 1 महिन्यानंतर परत या गोळ्या घ्यायचे। जेव्हा मी छोटू केव्हा मी 1 महिन्यानंतर परत तुम्हाला गोळ्या आणून देईल तेव्हा कार्यक्रम ठेवायची गरज राहणार नाही। आणि या गोळ्या 3 दिवस जेव्हा तुम्ही घेणार तर कच्चा कांदा, लसूण, कच्चा या 2 गोष्टी तुम्ही खाणार नाही। आणि प्रत्येकाला तुम्ही हे सांगावा 3 दिवस कच्चा कांदा खाऊ नका भाऊ, भाजीतला कांदा चालेल, भाजीतला लसूण चालेल, परंतु कच्चा 3 दिवस फक्त पत्ते पाडा। जर या गोळ्या घेतल्या 100ने 101% फरक पडेल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील। म्हणून आपल्या आरोग्याची काळजी करणं हे डॉक्टर साहेब, मी परमेश्वर आणि आमची सारा शिवसेनेचा परिवार आमचं आद्य कर्तव्यच आहे। आम्ही या गोळ्या दिल्या म्हणून काही उपकार करत नाहीये, ती आमची जबाबदारी आहे। मतदारसंघात कोणाचं काही होऊ नये, कोणाचं काही विपरीत घडू नये किंवा मतदारसंघ आपला अबाधित राहावा म्हणून शिवसेना सदैव आपल्या पाठीशी राहील। जेव्हा जेव्हा काही अडचण राहील तेव्हा तुम्ही शिवसेनेला हात द्या, आम्ही 100% मदतीला तयार आहोत। आणि प्रत्येकाला ही माहिती तुम्ही घरपोच पोहोचवा। 3 दिवस कांदा खाऊन नाही तो सकाळ मग लगेच चहा पिली 2 मिनिटांमध्ये, मग काय उपयोग व्हावा नाही। एखाद्या लहान पोरं असतात तर पूर्ण डबी खाऊन घेतो,
केमी बरोबर नाही. समजा एखाद्याने डबी खावण्यात घेतली लहान पोरांना तर त्याला लगेच कॉफी पाजून द्यायची. कॉफी जर दिली तर ह्या गोळीचं असं आहे, एक जरी घेतली आणि आखी डबी जरी घेतली तर तेवढाच पावर आहे त्या गोळ्यांमध्ये. जर लहान पोरांना घेऊन घेतली तर कॉफी दिली तर तिथं पावर उतरून जातो. तर मुलाला त्या दिवशी डॉक्टर साहेब मंदिरावर घेऊन गोळ्या तर तिथं लहान लहान पोरं आहे महाराज लोक, तर त्यांनी त्या लहान पोरांना आखी गोळी घेऊन टाकली पूर्ण बाटली. तर त्यांना मी फोनवर सांगितलं, म्हटलं कॉफी पाजून द्या लगेच क्लिअर होऊन जाईल. पण एका गोळीमध्ये जेवढा पावर आहे तितक्याच आखी बाटलीमध्ये या आयुर्वेदिक गोळ्या आहेत. आर्सेनिक थर्टीचं औषध त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. या 3 दिवस घेतला तर 100% आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं अशी आई जगदंबेचरणी आम्ही प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद. आपल्याला उदंड आयुष्य देव असं मी आपल्या वाघाडी ग्रामस्थांच्या आपल्या सर्वांच्याच वतीने मी आपल्याला प्रथम शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आपण संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जग हे कोरोनाच्या विरुद्ध लढाईसाठी सज्ज झालेलं आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पक्ष असतील हे सर्वजण आज रणांगणात कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या कोरोनाबाधित लोकांना चांगलं करण्यासाठी आज सर्वजण तयारीला लागलेले आहेत. सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. अशी परिस्थिती आज आपल्या भारतात येऊन ठेपलेली आहे की कोरोनाशी लढताना आपल्याला आपल्या शरीरात प्रथम प्रतिकारशक्ती ही फार महत्त्वाची असते. कारण कुठल्याही आजाराचा जर संसर्ग झाला तर त्यात प्रथम जर त्या आजाराला प्रतिकार करत असेल तर नैसर्गिक भगवंताने आपल्या शरीरात जी काही प्रतिकार शक्ती निर्माण केलेली आहे ती प्रतिकार शक्ती त्या आजाराला लढा देत असते. आणि आपण झोपेत असताना सुद्धा आपल्याला कळत न कळत सुद्धा आपल्या शरीरातील ज्या बॉडीज असतात अँटीबॉडीज म्हणतो आपण त्या या आजाराशी प्रतिकार करत असतात आणि आपण त्या आजारातून बरं होत असतो. अशा पद्धतीने म्हणून आपल्या शरीरात ती प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आज खास करून आपण शिवसेनेच्या वतीनं आपल्या मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आणि आपले धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय बबनराव थोरात साहेब यांच्या आदेशाने आणि आपले धुळे जिल्हा ग्रामीणचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय हेमंतराव साळुंकेराव साहेब यांच्या आदेशाने आज आपण खलाणे गटाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आज आपण आपल्या वाघाडी गावात प्रत्येकाला मोफत आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं आपण वाटप करणार आहोत. जेणेकरून आपल्या गावातल्या सर्व लोकांचं आरोग्य हे सुदृढ राहिलं पाहिजे, निरामय राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या गावात भगवंताच्या कृपेने अजून कोरोनाची एंट्री झालेली नाही म्हणून कायमस्वरूपी आपलं गाव कोरोना मुक्त राहिलं पाहिजे असा संकल्प घेऊन आपण या ठिकाणी आज उतरलेलो आहोत. म्हणून या छोट्या कार्यक्रमात आपण आपल्या सर्वांच्या योगदानाशिवाय आपल्या सहकार्याशिवाय आम्ही किंवा आपण या कोरोनाशी एकटा लढा देऊ शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या सर्व ग्रामस्थांचं सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण सर्व मिळून आपलं गाव कायमस्वरूपी कोरोना मुक्त ठेवूया असा संकल्प करून आज आपण या ठिकाणी गोळ्यांचं वाटप करणार आहोत. अशी पोटी या गोळ्या घेतल्या पाहिजेत. ह्या गोळ्या डबीमध्ये मिळतील. त्या गोळ्यांना आपल्या हाताचा स्पर्श होता कामा नये. डबीचं जे काही झाकण असेल त्या झाकणात त्या 4 गोळ्या टाकायच्या आणि तोंडात ते आपल्या त्या गोळ्या ठेवायच्या त्या ओतायच्या आणि त्या गोळ्यांना कुठल्याही प्रकारचा स्पर्श करायचा नाही आणि त्या गोळ्यांवर पाणी प्यायची गरज नाही. गोळ्या ह्या चघळण्यासाठी लहान मुलं सुद्धा चघळतील अशा पद्धतीने त्या गोळ्यांची चव आहे. चव ही गोड आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण लहान मुलं असतील, म्हातारे असतील, तरुण वर्ग असेल, स्त्रिया असतील सर्वजण आपण या गोळ्या घेऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी